राज्यातील रेशनधारकांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा 1 फेब्रुवारी 2025 पासून राज्यातील रेशनधारकांना आणि गॅस ग्राहकांना तब्बल 12 वस्तू मोफत मिळणार आहेत। परंतु या 12 वस्तू मोफत मिळवण्यासाठी तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा असावी लागणार आहे, तरच तुम्हाला या 12 वस्तू मोफत मिळणार आहे। तर बघा संपूर्ण भारत देशामध्ये बीजेपीचं सरकार आलेलं आहे। सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि भारतामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आलेलं आहे। तर या सरकारने राज्यातील पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी आनंदी निर्णय सुद्धा लागू केलेले आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर रेशनधारक असाल किंवा गॅस ग्राहक असाल तर तुम्हाला सुद्धा या 12 वस्तूंचा लाभ 1 फेब्रुवारी 2025 पासून मिळणारच आहे। सोबतच रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहे, ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा रेशन कार्डवरती 12 वस्तू मोफत मिळणार आहेत, परंतु तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामाला नसावा तरच तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर त्या 12 वस्तू कोणकोणत्या मिळणार आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सोबतच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण अशी बैठक सुद्धा झालेली होती। तर त्या बैठकी दरम्यान हे 12 आनंदी निर्णय, या 12 वस्तू सुद्धा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर रेशनधारक असाल किंवा गॅस ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु या 12 वस्तू कोणत्या नागरिकांना मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा संपूर्ण भारतातील नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा भारत देशामध्ये भरपूर राज्य आहेत, तर त्या राज्यातील नागरिकांना सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु यामध्ये सर्वात मोठा वाटा म्हणजे राज्यातील रेशनधारक, गॅस ग्राहक आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक। बघा राज्यामध्ये सर्व नागरिकांसाठी या वस्तू वाटपच केल्या जाणार आहेत, परंतु राज्यामधील पिवळे आणि केसरी रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। परंतु रेशनधारकांकडे आणि गॅस ग्राहकांकडे 5 पात्रता असाव्या लागणार आहे, तरच तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा 5 पात्रता आहेत, तर त्या 5 पात्रता अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊया। तर बघा या 12 वस्तूंचा लाभ मिळवण्यासाठी जी पहिली पात्रता सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे नागरिक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावा, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा 1 फेब्रुवारी 2025 पासून या 12 वस्तू रेशनधारकांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी आलेले आहे। जर तुम्ही रेशनधारक असाल किंवा गॅस ग्राहक असाल तर तुमच्याकडे या 5 पात्रता असाव्याच लागणार आहे। बघा दुसऱ्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की जो नागरिक सरकारी टॅक्स भरत नाही त्या नागरिकाला या 12 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। अन्यथा तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी टॅक्स असेल किंवा खासगी टॅक्स भरत असेल तर तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ मिळणार नाही। सोबतच या 12 वस्तूंचा लाभ मिळवण्यासाठी जी तिसरी पात्रता आलेली आहे ते म्हणजे ज्या नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या नागरिकांना प्राथमिक स्वरूपामध्ये या 12 वस्तू दिल्या जाणार आहे। परंतु ज्या नागरिकांकडे उत्पन्नाचा दाखला नाही त्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे लागणार आहे, तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। म्हणजे सरासरी तुमच्याकडे 2.5 लाखांपेक्षा उत्पन्नाचा दाखला कमीचा असावा। जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। सोबतच चौथी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा ज्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कार्यरत नाही किंवा घरामधील कोणताही सदस्य पेन्शन घेत नाही त्याच कुटुंबांना या 12 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा 12 वस्तू अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जे रेशनधारक असतील, जे गॅस ग्राहक असतील त्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे आणि त्या 12 वस्तूंचा फायदा 100% होणारच आहे। त्यामुळे पात्रता काळजीपूर्वक ऐका, त्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने या 12 वस्तू मोफत मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो।
तर बघा पात्रतेचा 5वा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा ज्या नागरिकांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नाही किंवा 4 चाकी गाडी नाही अशाच नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा तुम्हाला 5 पात्रता सांगितल्या, जर तुम्ही रेशनधारक असाल किंवा गॅस ग्राहक असाल आणि तुम्ही जर या 5 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु सर्व रेशनधारकांच्या आणि गॅस ग्राहकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या 12 वस्तू कोणकोणत्या आहेत, सोबतच कोणत्या नागरिकांना मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। बघा तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल किंवा तुमच्याकडे LPG कंपनीचा, भारत कंपनीचा किंवा इतर कंपनीचा गॅस असेल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर बघा रेशनधारकांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी 12 वस्तू आलेल्या आहेत। तर त्या 12 वस्तूंमधील 6 वस्तू रेशनधारकांसाठी आहेत आणि 6 वस्तू गॅस ग्राहकांसाठी आहेत। त्याच्यामुळे तुम्ही जर रेशनधारक असाल आणि गॅस ग्राहक असाल तर तुमच्यासाठी या 12 वस्तू अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। तर बघा रेशनधारकांना ज्या 6 वस्तू मोफत मिळणार आहेत तर त्या 6 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा रेशन कार्डवरती जी पहिली वस्तू मोफत दिली जाणार आहे ती सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा 1 फेब्रुवारी 2025 पासून पिवळे रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना रेशन कार्डवरती तांदूळ मिळणार नाही। तुम्हाला माहिती आहे वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती तांदूळ मिळत होता, परंतु केंद्र सरकारने तांदूळ बंद केलेला आहे, परंतु त्याऐवजी 9 जीवनावश्यक वस्तू सुरू केलेला आहे। त्याच्यामध्ये गहू सुरू केलेला आहे, सोबतच साखर सुरू केलेले आहे, मोहरीचे तेल सुरू केलेले आहे। म्हणजेच अशा पद्धतीने रेशन धारकांना 1 फेब्रुवारी 2025 पासून रेशन कार्डवरती किराणा सुद्धा दिला जाणार आहे। सोबतच रेशन धारकांसाठी जी दुसरी वस्तू मोफत दिली जाणार आहे ती सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा रेशन धारकांना रेशन कार्डवरती फक्त धान्य दिले जाणार नाही। बघा सर्वांना माहिती आहे की वर्षानुवर्ष रेशन धारकांना फक्त रेशन कार्डवरती धान्यच मिळत होतं, परंतु रेशन धारकांना रेशन कार्डवरती धान्य दिले जाणार आहे। त्या धान्यासोबत अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहेत, परंतु यासाठी तुमच्या रेशन कार्डची KYC करणं गरजेचं आहे। जे रेशनधारक आपल्या रेशन कार्डची KYC करतील त्याच रेशनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर बघा रेशन धारकांना जी तिसरी वस्तू मोफत दिली जाणार आहे ती सुद्धा अगदी महत्त्वपूर्ण आहे। बघा राज्यातील ज्या कुटुंबांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या कुटुंबांना मोफत शिलाई मशीन आणि मोफत पिठाची गिरणे या योजनेमार्फत अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। म्हणजे जर तुम्ही रेशनधारक असाल तर तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा आणि मोफत पिठाची गिरणे या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। सोबतच रेशनधारकांना जी चौथी वस्तू रेशन कार्डवरती मोफत दिली जाणार आहे ती सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा राज्यातील ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि ते नागरिक अपंग असतील, विधवा असतील किंवा निराधार असतील तर त्या नागरिकांसाठी 1 फेब्रुवारी 2025 पासून विविध योजना सुद्धा राबवल्या जाणार आहेत। त्या योजनांच्या माध्यमातून त्यांचे सुद्धा संगोपन होणार आहे। सोबतच रेशनधारकांसाठी जी 5वी वस्तू दिली जाणार आहे ती म्हणजे रेशनधारक कुटुंबातील सर्व नागरिकांना मोफत उपचार सुद्धा दिला जाणार आहे, परंतु हा उपचार 4 ते 5 लाख रुपयापर्यंत दिला जाणार आहे। सरासरी सर्व रेशनधारकांना 5 लाख रुपयापर्यंत दवाखाना सुद्धा मोफत दिला जाणार आहे आणि रेशनधारकांना जी शेवटची वस्तू मोफत दिले जाणार आहे ती सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा रेशनधारकांना प्रधानमंत्री आवास योजना सोबतच रमाई आवास योजना या घरकुल योजनेमार्फत 1,20,000 इतके अनुदान रेशनधारकांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। सोबतच गॅस ग्राहकांसाठी ज्या उर्वरित 6 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत त्या सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। बघा गॅस ग्राहकांना पहिली जी वस्तू मोफत दिली जाणार आहे ती सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा 1 फेब्रुवारी 2025 पासून सर्व गॅस ग्राहकांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला मोफत 3 गॅसचे वितरण सुद्धा केले जाणार आहे। त्यासाठी तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा किंवा तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज केलेला असावा तरच तुम्हाला याचा
लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। सोबतच गॅस ग्राहकांना जी दुसरी वस्तू मोफत दिली जाणार आहे ती सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, राज्यातील सर्व गॅस ग्राहकांना 1 फेब्रुवारी 2025 पासून गॅसवरती डबल सबसिडी दिली जाणार आहे, परंतु त्या अगोदर केवायसी करणं गरजेचं आहे। बघा, तुम्हाला गॅसवरती सबसिडी सुद्धा डबल दिली जाणार आहे। सोबतच गॅस ग्राहकांसाठी जी तिसरी वस्तू मोफत दिली जाणार आहे ती सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, 1 फेब्रुवारी 2025 पासून गॅसच्या किमती कमी केल्या जाणार आहे, त्यामुळे गॅस ग्राहकांना दिलासा सुद्धा मिळणार आहे। याचा लाभ मिळवण्यासाठी तुमच्या गॅसची केवायसी सुद्धा केलेली असावी, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। सोबतच गॅस ग्राहकांसाठी जी चौथी वस्तू मोफत मिळणार आहे ती सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, 1 फेब्रुवारी 2025 पासून गॅसवरती स्कॅनर येणार आहे, त्यामुळे तुमचा गॅस कुठून भरून आणला आहे, सोबतच गॅसचे वजन किती आहे आणि गॅस लिकेजिंग आहे का, या सर्व गोष्टी स्कॅनरच्या माध्यमातून पाहता येणार आहे। सोबतच पाचवी वस्तू सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, मागील 2 वर्षांपासून गॅस ग्राहकांची भरपूर फसवणूक होत होती, परंतु आतापासून गॅस ग्राहकांची फसवणूक होणार नाही। त्यामुळे जर तुम्ही गॅस ग्राहक असाल तर तुम्ही सुद्धा केवायसी करणं गरजेचं आहे आणि 6वी वस्तू जी मोफत दिली जाणार आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, सर्व गॅस ग्राहकांना गॅस फ्रीमध्ये घरपोच सुद्धा मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला 1 रुपया सुद्धा द्यायची गरज नाही, तुमच्याकडून कोणताही चार्ज आकारला जाणार नाही। त्यामुळे राज्यातील गॅस ग्राहकांसाठी आणि रेशनधारकांसाठी या 12 वस्तू आनंदी आहेत आणि याचा फायदा 100% रेशनधारकांना आणि गॅस ग्राहकांना होणार आहे। त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।